नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती. बघा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचे जे पण काही प्रश्न असतील ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. तर जास्त वेळ न घेता आपण वळूया की कॅप राऊंड 2चं कट ऑफ आलेलं आहे आपल्याजवळ. आता कॅप राऊंड 3चं एक्सपेक्टेड कट ऑफ सुद्धा मी काढलेलं आहे. रात्रीचे 4 वाजत आहे आणि लिस्ट ही 1 वाजेला आलेली होती, तर कट ऑफ आपण काढलेला आहे. ठीक आहे, एक्सपेक्टेड कट ऑफ पण काढलेला आहे. आणि या व्हिडिओमध्ये हे पण सांगणार आहे मी की आपली ॲक्युरेसी किती होती कॅप राऊंड 2ची. ठीक आहे, की मी जे एक्सपेक्टेड कट ऑफ सांगितला होता तो काय गेलेला आहे. व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे की मागचा कट ऑफ कसा काढला होता आपण, एक्सपेक्टेड कट ऑफ. आपण या व्हिडिओमध्ये काय डिस्कस करणार आहोत तर सगळं काही आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय असतो, मी नेहमी परत प्रत्येक वेळेस सांगत असतो की चॉईस फिलिंग असते. ठीक आहे, तर ज्यांना माझ्याकडून चॉईस फिलिंग करायची असेल ते मला 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे, फक्त आणि फक्त किती तर 999 मध्ये तुमची चॉईस फिलिंग केली जाईल. आता या व्हिडिओमध्ये सगळ्यात अगोदर कॅप राऊंड 2चं कट ऑफ बघून घेऊया आपण आणि मी काय एक्सपेक्ट केलं होतं ते सुद्धा आपण बघून घेऊया. तर कॅप राऊंड 2चं ओपन कॅटेगरीसाठी ऑल इंडिया रँक आहे. ठीक आहे, इथं लिहून घेतो मी ऑल इंडिया रँक. ठीक आहे, मी काय एक्सपेक्ट केलं होतं आणि गेलेलं काय ते आपण बघून घेऊया. तर सगळ्यात अगोदर ओपन कॅटेगरीसाठी 82,858 असा कट ऑफ मी सांगितलेला होता जर नवीन कॉलेजेस आले तर. पण नवीन कॉलेजेस एक पण नव्हता आला, फक्त एकच कॉलेज आला होता, तो पण हे सेमी गव्हर्नमेंटचं कट ऑफ आहे. ठीक आहे, तर नवीन कॉलेज फक्त एकच आला होता आणि तो कॉलेज कोणता होता आपला, तर मुंबईचा कॉलेज होता, कोड नंबर 1174. ठीक आहे, तर त्याचा कट ऑफ मी 86K असा प्रेडिक्ट केला होता, पण नवीन कॉलेजेस आले नाही त्यामुळे हा कट ऑफ वाढला. किती झाला, 82,858. ठीक आहे, ओबीसी कॅटेगरीसाठी कॅप राऊंड 2चं कट ऑफ काय गेलेलं आहे तर 83,354 ऑल इंडिया रँकवरती क्लोज झालेलं आहे. जनरल कट ऑफ आहे, विमिन याच्यात गृहीत धरण्यात आलेलं नाही. विमिनचं पण एक 500-550 ऑल इंडिया रँक पुढे जात असतो, जास्त काही फरक पडत नाही. तर असं समजा ते निग्लिजिबल आहे. ठीक आहे, चालेल. तर कट ऑफ काय एक्सपेक्ट केला होता आपण ओबीसी कॅटेगरीचा 88K. ठीक आहे, बघून घ्या तुम्ही, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता VGAचा कट ऑफ आपण काय एक्सपेक्ट केला होता की 1,05,000 जाण्याची चान्सेस आहे, पण गेला किती 1,07,000. ठीक आहे, आता परफेक्ट कट ऑफ तर नाही सांगू शकत कोणी, पण माझं 1 मार्क पण असं मागं पुढं झालेलं नाही. ठीक आहे, 1 मार्क पण. म्हणून मी नेहमी म्हणत असतो की कट ऑफ जेव्हा काढत असतो आपण तेव्हा नक्कीच लक्षात ठेवा ही ऑल इंडिया रँकवरतून काढत असतो, मार्कवरती कधी कट ऑफ काढत नसतो आपण. आता मी जे कट ऑफ प्रेडिक्ट केलेलं आहे त्याच्यामध्ये 1 पण मार्कचा फरक नाही. ठीक आहे, आणि खूप सारे म्हणजे चुकीचं असतं कधी पण कशावरून काढणं, मार्कवरून. तर कधी पण आपण कशावरून कट ऑफ काढत असतो तर ऑल इंडिया रँकवरून. VGAचा बघितलं, चालेल. आता NTBचा कट ऑफ 1,42,720 गेला आहे या राऊंडचा. ठीक आहे, एक्सपेक्ट काय केलं होतं आपण की 1,45,000 जर नवीन कॉलेज आले तर. ठीक आहे, त्याच्यानंतर NTCचा विचार केला आपण तर 82,858 असा कट ऑफ गेलेला आहे. आणि एक्सपेक्ट काय केलं होतं आपण तर 80,000 जाण्याची प्रोबॅबिलिटी आहे. ठीक आहे, हे एक्सपेक्ट केलं होतं. ठीक आहे, आता याच्यानंतर NTD आहे 82,128. ही ऑल इंडिया रँक कॅप 2ची गेलेली आहे. NTDसाठी एक्सपेक्ट काय केलं होतं आपण तर 82K एक्सपेक्ट केलं होतं. किती, 82K. ठीक आहे, म्हणजे 82,000 आणि तेवढंच कट ऑफ इथं गेलेलं आहे. SC कॅटेगरीसाठी 1,73,000 केला होता आपण. काय, 1,73,000 असा आपण एक्सपेक्ट केला होता आणि तोच कट ऑफ कॅप राऊंड 2चं 1,73,065 केलेला आहे, म्हणजे शार्प कट ऑफ काढलेला आहे आपण SC कॅटेगरीसाठी. ST कॅटेगरीसाठी 3,68,383 गेलेला आहे. एक्सपेक्टेड कट ऑफ खूप जास्त काढलं होता मी. का बरं, कारण नवीन सीट आलेले असल्यामुळं आणि मला असं वाटलं होतं की जे स्टुडंट इथं लागलेले ते सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये जाणार, पण ते स्टुडंट कुठं सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये गेलेले नाही. तर याचा अर्थ 3,68,000 वरती क्लोज झालेला आहे हा कट ऑफ. आणि मी अगोदर त्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं की ST कॅटेगरी आहे एक अशी कॅटेगरी आहे ज्याचं कट ऑफ प्रिडिक्ट करणं हे चुकीचं ठरत असतं, नेहमी चुकीचं ठरत असतं. कारण ST कॅटेगरीमध्ये कसं आहे ना, कॅन्डिडेट चूक करतात चॉईस फिलिंगमध्ये जनरली. का बरं, कारण त्यांना असं वाटतं की कट ऑफनुसार लिस्ट बनवलेली असते, त्याच्यानुसार लिस्ट बनवलेली असल्या कारणामुळे त्यांना कॉलेज अलॉट होत नाही किंवा
रँक जे असेल आणि राऊंड 2मध्ये हेच कॅन्डिडेट SC ST ओपन OBC BJ NTB NTC आता कट ऑफ कावर खाली गेला माहिती आहे का तुम्हाला? फक्त आणि फक्त एकच रिझन की आता कॅप राऊंड 2मध्ये सगळ्यांनी परफेक्ट चॉईस फिलिंग केलेली आहे. कॅप राऊंड 1मध्ये चॉईस फिलिंग बरोबर नव्हती केली, पण आता बरोबर चॉईस फिलिंग केलेली आहे विद्यार्थ्यांनी. ठीक आहे. आणि कॅप राऊंड 3मध्ये पण तुम्ही चॉईस फिलिंग बरोबर करा, जेणेकरून तुम्हाला सीट अलॉट होईल. ठीक आहे, चालेल. आता याच्यानंतर SC कॅटेगरी खूप सारे लोक कमेंटसुद्धा होते की तुमचं कट ऑफ चुकीचं आहे, तुमचं कट ऑफ फेल आहे. SC BC कॅटेगरीसाठी 200 सीट वाढल्या, मला नाही माहीत कुठून वाढल्या. ठीक आहे, असं सांगत होते 200 सीट वाढल्या आणि ग्रो अप की म्हणजे तुम्ही मोठे व्हा, चुकीचं सांगू नका, असं पण कमेंट होतं. होप मी ते कमेंट लावून देईल, पण जाऊ द्या, काही हरकत नाही. 83,795 कट ऑफ गेलेला आहे कॅप राऊंड 2चा. मी एक्सपेक्ट काय केला होता तर 83,000. ठीक आहे, कट ऑफ काय गेला? 83,000च गेला. ठीक आहे, चालेल. म्हणजे जो व्हिडिओ सांगितला होता तसंच गेलेला आहे सगळं कट ऑफ. आता कॅप राऊंड 3चं कट ऑफ काय जाईल हा एक्सपेक्ट करत आहे मी परत. आता लक्षात ठेवा, एक्सपेक्ट कसं करत आहे, पण पुन्हा तुम्ही मला मग चुकीचं सांगाल. ठीक आहे, नवीन कॉलेजेस आले नाही तर हा कट ऑफ राहील. ठीक आहे, 2-3 कॉलेजेस आले तर म्हणजे याच्या आसपासच. आणि मला स्वतःला असं वाटतं की 2पेक्षा जास्त कॉलेज येणार नाही. एकदम खरं खरं बोलत आहे. स्ट्रे वॅकन्सीमध्ये येऊ शकतात, पण तिसऱ्या राऊंडमध्ये मला असं वाटतं, आता चुकीचं पण वाटू शकतं, बरोबर आहे तुमचं पण बोलणं, तुमचं चुकीचं पण असू शकतं. ठीक आहे, तर साहजिक 2च्या पेक्षा जास्त कॉलेज येणार नाही मला असं वाटतं. ठीक आहे, चला तरीसुद्धा आपण बघून घेऊया एक एक करून. ठीक आहे, चालेल. एक मिनटं, हां मला वरती घेऊ द्या. हां, आलो वरती आपण. तर ओपन कॅटेगरीसाठी कॅप राऊंड 3चं एक्सपेक्टेड कट ऑफ तुम्हाला सांगून देऊ इच्छितो मी की 83,000च्या आसपास जाणार. OBC कॅटेगरीसाठी 84,000च्या आत ज्यांची रँक असेल आणि चॉईस फिलिंग बेस्ट केली, तुम्ही परफेक्ट केली तर तुम्हाला कॉलेज अलॉट होईल. BJ साठी 1,08,000च्या आत रँक असेल, चॉईस फिलिंग परफेक्ट केली तर नंबर लागणं शक्य आहे. NTB साठी 1,44,000 आहे, जर का चॉईस फिलिंग बरोबर केली तर 1,44,000च्या आत रँक असेल तर नंबर लागणं शक्य आहे. NTC 84K म्हणजे 84,000च्या आत रँक असेल तर नंबर लागणं शक्य आहे. ठीक आहे, NTD 84,000, हे पण 84,000 आहे. आता SC कॅटेगरी 1,75,000च्या आत जर का रँक असेल तुमची तर तुमचं नंबर लागणं शक्य आहे. ST कॅटेगरी 3,72,000च्या आत ऑल इंडिया रँक असेल तर तुमचं नंबर लागणं शक्य आहे. SC BC 84,000च्या आत जर का ऑल इंडिया रँक असेल तुमची तर तुमचं नंबर लागणं शक्य आहे. कट ऑफ कसं प्रेडिक्ट करते मी की 2 किंवा 3 कॉलेजेस आले तर, आणि कॉलेजेसच नाही आले तर माझ्या हिशोबानं आता काउन्सिलिंग प्रोसेसेस MBBSची संपून जाईल. MBBSची ठीक आहे, फक्त जास्त सीट उरणार नाही, कारण आता सगळे रिटेन्शन भरून देईल. ज्यांना राऊंड 1मध्ये अलॉटमेंट झालं होतं आणि ज्यांनी फक्त जॉईन केलं होतं ते आता माझ्या हिशोबानं तरी आता जॉईन करून देईल. ठीक आहे, आणि पुढची प्रक्रिया कशी राहणार आहे हे बघण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ क्लिक करू शकता आणि संपूर्ण माहिती घेऊ शकता. ठीक आहे, लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. ठीक आहे, तर हाच कट ऑफ जाणार पुढच्या राऊंडमध्ये. पण तुम्हाला प्रूफ पण दिला मी की मागच्या व्हिडिओमध्ये कसं मी कट ऑफ काढला होता आणि तोच कट ऑफ इथं गेलेला आहे. सो थँक्यू सो मच, हॅव अ ग्रेट डे. आय होप तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट झाला पाहिजे आणि होणारच, फक्त लिस्ट बरोबर बनवा. थँक्यू.